आत्ताचा सीन असा आहे की काय होतं, ज्यावेळेस आपण पाण्यात राहतो, दारे वगैरे धरतो नाही का, म्हणजे माझा आजचा एक्सपिरियन्स, तर त्यावेळेस ठीक राहतं. पण ज्यावेळेस आपण पाण्याच्या बाहेर येतो त्यावेळेस नाही का पूर्ण गोर गाठल्या काय होतं नाही का, गारठल्या जातो. की पाण्यामध्ये आहे तोपर्यंत सेफ आहेत बॉस. पाण्यामध्ये असलं नाही का आपल्या पायाला जर अगोदर थोडा वेळ थंड लागतं, तर नंतर आपण ते आपलं बॉडी टेम्परेचर म्हणा किंवा ते ॲक्सेप्ट करून टाकतं आणि मग थंडी वाजत नाही. ज्वारी पण पूर्ण दाट असल्यामुळे एवढा काय गारवा जाणवत नाही. पण ज्यावेळेस आपण ज्वारीच्या बाहेर येतो, पाण्याच्या बाहेर येतो ना, त्यावेळेस नको नको होतो. त्यासाठी हे प्रयत्न होतात जाळ लावण्याचा. पण सीन असं झाला आहे की आता सकाळी सकाळी त्याच्यावर धुकं पडले, त्यामुळे जाळ लागायला पण थोडा प्रॉब्लेम होतो आहे. पण लागन जा यापेक्षा इकडचं एक टाकून नाही होणार असं वाटतंय. इकडंच बघावं लागणार आहे. ही जी ना वरची साईड वाळली की खालची साईड वल्ली, जी वल्ली साईड आहे ती जायला थोडा प्रॉब्लेम करते. परत आपण वाळकी साईड आणली, पाहू आता कसं होतंय. लागन होपसूट लागला पाहिजे. त्यासाठी इकडं एका हातात मोबाईल धरल्यामुळं माचीस थोडंसं असं पकडून थोडी क्रिएटिव्हिटी करायला लागणार. सक्सेस होईन का नाही माहीत नाही, काडी फेल गेली. पण ते घाण नसतं आणि सीन काय होतं, 4च्या पुढं थंडी वाढत जाते नाही का, जास्तच वाढत जाते. पेटली गाडी तर पेटली क्रिएटिव्हिटीने. चाळ एकदा लागो, मग लागलेला थोडा सगळं भिजून गेला. माझ्याकडे जाळायला काही असं हे नाही आहे, गवतच आहे. बेस्ट, चला कष्टाचं फळ म्हणत आहे, बेस्ट जाळ लागला, कष्टाला यश आले. पण भाई हां, आता मस्त मोठा जाळ लागला आहे. पण हे जास्त वेळ टिकत नाही आहे, कारण की ते गवत आहे ना, गवत असल्यामुळे ते जास्त काळ टिकत नाही, ते लगेच विजून जातो याचा. मला जर माहीत असतं की भाई इकडे एवढा जाळ करावं लागणार आहे, तर मी घरून येताना सरपण आणलं असतं. पण हे असं काही डोक्यात नव्हतं आपले. तरी पण माझा विचार असा आहे की बांधावर लाकडं असतील नाही का, इकडं तोडून बिडून ठेवलेले किंवा तुटलेले लिंबाबिंबाची लाकडं असू शकतात, असं माझं एक पहिला अंदाज आहे बरं का. किंवा मी बघितलं पण सारखं झालं येताना. तर माझा प्रयत्न असा राहील की मी ते लाकडं आणावं. त्यासाठी मी मिशन लाकूड शोध चालू केलं. मला गवत सापडले, पण गवताची गरज नाही आहे मला, गवत नको आहे मला हवं आहे ते लाकडं. सीन असं होतं आहे, गवतचा स्टॉक भरपूर, हे गहू आहे, गहूवर तुम्ही बघू शकता, जर बारीक बघितलं तर याच्यावर दव पडलेत नाही का, ते चमकत आहे बघ. सकाळ सकाळची थंडी तर त्याच्यात दिसतंय का नाही माहीत नाही आहे मला. आणखीन जर झूम आउट केलं, हे जे बघू शकता नाही का, याच्यावर जे आहे टिपके दिसत आहे. एक मिनटं टॉर्च मी साईडला घेतो. हां, हे बघू शकतो नाही का, आत्ता लक्ष देते. ह्याच पर की या ठंबवर जर बघितलं तर पाण्याचे थोडेसे टिपके जाणाऱ्यासारखे दिसते, की जे सकाळ सकाळी जे आपण म्हणतो ना धुकं पडलं, तर हा धुक्याचा पार्ट आहे की इथं धुकं पडलं गेलं. ते तर मी प्रॉपर बघू शकतो, तो व्हिडिओ दिसतोय की नाही काय माहीत नाही आहे. तरी पण चला, म्हणजे मस्त धुकं पडलं गेले. गवत तर भरपूर दिसतंय, लाकूड काय सापडत नाही. कारण की विषय असं झालं आहे, आता लाकूड सापडलं ना तर जास्त वेळ जाळ चालणार आहे. नुसतं जर गवतावर म्हटलं तर जाळ जास्त वेळ चालू शकत नाही आहे. आणि मला तरी वाटत नाही आहे की ह्याच्या पुढं कुठं लाकूड असणार आहे.
लिंबाचा ढगा हे आहे थोडं, पण हे पण काही कामच नाही. मोटर तर चालूच आहे. मिशन लाकूड सापडं चालू आहे. मला नाही वाटत आता लाकूड सापडणार आहे कुठं, कारण की इकडं बघू शकतो, इकडे सगळं क्लिअर असे येते. सापडणार कुठं ना लाकूड. लाकूड सापडायला चान्सेस नाही आहे. अगोदर होतं भाई की बांधावर झाडं वगैरे असायचे. आता काय क्षेत्र कमी कमी होत चाललेत, झाडं पण तुटत चाललेत. त्यामुळं प्रयत्न चालू आहे बरं का माझा लाकूड सापडायचा, पण नाही सापडणार. संपला एरिया, संपलाय आता. थोडेसे होप्स होते मला. मला वाटलं बांधावर जर लाकडं वगैरे टाकलेले असले तर सापडू शकतेत. पण आता मग धरून जे मी फिरतोय तेव्हा होत्या म्हणजे इथं आता ज्यावेळेस या एरियात चालू होतं त्यावेळेस इथं पेट्रोल असणार आहे. कारण की हे क्षेत्र एका याच्यात भिजत नाही, नाही का. त्याला 2-3 पार्ट करावं लागते आणि 2-3 पार्ट केल्यानंतर ते भिजलं जाते. क्षेत्र मोठं आहे ना. क्षेत्र मोठं असल्यामुळे त्याचे 2-3 पार्ट करून ते भिजवले गेले. इकडं पण जसं पुढं पुढं जाईल तसं जाळ्याचे स्पॉट बदलत जात आहे. हा हरभरा आहे. नाही, जो प्रयत्न केला तो सक्षम अपयशी ठरलाय की लाकूड सापडून लाकूड कुठंच सापडलेलं नाही. इथं प्रॉपर दिसतंय बघा. आपण जे म्हणत होतो नाही का दव पडलेली, मी थोडं साईडला घेतोय. हे बघू शकतो तुम्ही नाही का, ही मका आहे आणि मक्यावर मस्त दव पडलेत. मस्त नाही आहे ती, म्हणजे हे काय कामाचे नसतं. दव काय युजफुल नाही आहे काही की मस्त किंवा ते भारी झालं नाही का. ते रोग म्हणजे जसं की ते धुकं वगैरे जर पडलं ना ते थोडंसं घातकच असतं. इथे एक मुळी सापडली आहे मला आता. थोडं थोडं पाणी झालं ते म्हणजे यश आल्यासारखं जमाय. चला, शेवटी का होईना यश आलंय. जे की आपल्याला पाहिजे होतं लाकूड, ते पण मोठंवालं लाकूड भेटून गेले. माझी आणखीन डेअरी नाही आहे की मी आता इकडे तिकडे हात घालू. चूक काटायची भीती वाटते, दुसरं काय. म्हणजे पाहिजे होतं, ज्याची गरज होती मला ते बाद झाले. मला एवढं लाकूड मला चिपकली, हे बघू शकतो इथं. ही त्याच्या आवाजानेच माझी फाटलेली. चिपकली हो, चिपकली होती म्हणून वाचलो. चला आता रस्ता सीन काय राहतो, लय बांधाने चालण्यात पण रिस्क राहते नाही का. थोडीशी अडचण राहते ना बांधाने, त्यामुळं थोडंसं आतून आतून चाललेलं बेस्ट राहतं. हे लाकूड ज्याचा की आपण मग धरून शोध घेत होतो की जे गरजेचं होतं सापडणं सध्याच्या सिच्युएशनला. की तुफान थंडी वाजू राहिली. आता सकाळी सकाळी धुकं पडलं गेलं नाही का. धुकं पडल्यामुळं थंडी जास्त वाढली आता.
हे असं काही वाजलं, मग अशी वाजलं ते आता पुरी वातावरण ताईट होऊन जातं. पण काही हरकत नाही, काहीच नाही आहे. जे आपलं मिशन होतं की आपल्याला लाकूड हवं होतं एक, ते लाकूड भेटून गेलं. मोबाईल तिथंच आहे. लाकडाची मला गरज होती थंडीसाठी. धुकं पण जोरात पडले, कारण की हा धुकाचा टाईम असतो सकाळी. लाकूडवरचं थोडंसं विचार पण करावा लागणार आहे मला, की गहू मोडला नाही पाहिजे. कारण की गहू जर मोडला तर मग इतकं कष्ट केलेलं वायालाच गेलं. त्यामुळे मी बांधाने आणले. मला वाटतं इकडनं जायला काही हरकत नाही. सीन काय, इकडं ओललं आहे ना, इथं पण पाणी चालू आहे, पण मी तेवढं उचलून घेऊ शकतो त्याला. कारण की हळूच इथं पाणी चालू आहे. पाणी चालू असल्यामुळं मला लाकडाला उचलून घ्यावं लागणार, ते मी घेतलंय. ओके, काही हरकत नाही. आत्तापर्यंत लाकूड वडीत चाललं होतं, आता उचलून घेतलंय. हे आपला बिछाना इथं, हा बिछाना इथं आपला जो जाळ चालू होता. आणि आता इथं येईन लाकूड. हबीबी बहुत लांबून लाकूड आणलंय बाई. अक्षरशः नको झालं लाकूड आणताय. हे खरं, इट इज अ रिअल फॅक्ट. तर लाकूड थोडंसं तोडायचं आहे, कारण की लाकूड जर तोडलं नाही तर प्रॉपर जाळ लागणार नाही. हे लाकूडचा शेप थोडा इकडे तिकडे आहे ना, त्यामुळे लाकूड तोडावं लागणार आहे. लाकूड तोडणं जेवढं वाटतंय तेवढं सोपं साहजिकच नाही. सकाळी थंडीचं लागायची भीती वाटते, ती वेगळीच. भाई, कोई काम अपने लिए मुश्किल नहीं होता. शेतकरी इट इज अ ब्रँड. ओके, चला. काय झालं इथं प्रॉपर इथं जरा टाकलं. दुसरं मिशन एक गवत, ते पण वाळलेलं हवंय मला. ठीक आहे, हे काम करून देणार आहे माझं. वाळलेल्या गवताची गरज होती मला. त्याचे गवत आहे, हे गवत हे लाकूड. तर हे गवत आणि लाकूडचं कॉम्बिनेशन असं बसवावं लागणार आहे. आणि हे इकडनं थोडंसं साईड, कारण की नाही तर सगळंच पेटून गेलं तर मग लोचा होईल. चला, इथपर्यंत तरी आपण आलोय. आता लाकूड सापडणं भाई मुश्किल होतं. लक अपना बेस्ट है, अपन किसी का बुरा नहीं सोचते ना, इसके कारण अपना भी कभी बुरा नहीं होता.
काळी पेटली टेक्निकली. अबे विजू नको, विजला गेली. काय हरकत नाही, परत पेटू. आपल्याला काय पेटवायला माचीस बॉक्स पूर्ण असल्यामुळं टेन्शन नाही आहे तसं. पेटवायचा प्रयत्न आहे. मला नाही वाटत आहे गवत असं मनावा असा रिस्पॉन्स देते की ज्या स्पीडने जायला पाहिजे होतं. कोण आहे? आमचे दुसरे पार्टनर. ओ या शाकायला. शेकायला या. अरे इतकं लाकूड आणलेलं आपण, सगळ्या ॲक्टिव्हिटी केल्यात, जाळ लागत नाही. जाळ लागतोय पण विसतोय. गवतावर धुकं पडले गेले ना. हा या या, जाळ लागलाय. आमचे शेजारी आलेच आता शेकायला. लागलाय बरं का जाळ. आता लागू शकतो. आय होप सो. लागलाय. बेस्ट. बहुत टाईमचं परिश्रम फळायला आले. हे जरी एकदा हे लाकडाने जरी पेट घेतला ना बाई, हे छोट्या त्यामुळे आपण ते लाकूड जे होते ते जे आणायचं कारणच होतं. हे मोठं लाकूड पेटवायला त्रास देते, छोटं लाकूड पेटवू शकतं लवकर. त्याने पेटावं ही अपेक्षा आहे. बराच वेळाचा परिश्रम होता हे आपला, तो सक्सेस झाला आहे बाई. थोडं मला आणखीन थोडंसं गवताची आवश्यकता वाटते, तर मी गवत घेतोय. बराच वेळ झटलो आपण हा जाळ लागण्यासाठी, हे दृश्य पाहण्यासाठी. एकतर आपण तिकडनं लाकूड आणलं, एवढे रिस्कमध्ये गेलो. रिस्क म्हणजे विषय असा होता, रिस्क म्हणजे इचूकाटा होता बाई. इचूकाटा म्हणजे जास्त हे होतं ना बाई, जे पेटायचं होतं ते पेटले, ज्याच्यावर मला भरोसा होता ते पेटले. आणि लाकूड पण पेटणार असं वाटतंय. त्याने पेटावं ही पण माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आता शेवटची. तेवढे जर एकदा पेटलं, मिशन कंप्लीट. अरे यार, काय सीन झाला. पेटलं होतं, परत विजले. विजू नको, विजणं मला परवडणार नाही सध्याच्या सिच्युएशनला. ओके, प्रॉपर जाळ लागला. आताही विजू शकत नाही बाई. आता मला गवताची गरज नाही, आता मला लाकडं मस्त झालीत. बेस्ट बहुत हार्ड. थँक्यू, जाळ लागला.